सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अहिल्यादेवी हे मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला. कालच्या पुढे वाचते. जयाजी शिंदेंच्या इरेमुळे मारवाडातील राजकारण बिघडतच चालले. मेडव्याजवळ तुंबळ युद्ध झाले. श्रीमंतांचा जयप्पा शिंदेवर अतिविश्वास. नागोऱ्यास धुमसान लढाई सुरू आहे, पण शिंद्यांविरुद्ध लढू कसा? आम्ही दोघेही एका श्रीमंतांचे सरदार. त्यांनी लाज सोडली तरी आपण नाही ना सोडू शकत. तिकडे सुजाउद्दौल गादीवर बसला. काशी प्रयाग जिंकण्याचा प्रयत्न केला तर काशीच्या ब्राह्मणांची सुनता करण्याची धमकी दिल्यामुळे काशीचे सर्व ब्राह्मण पेशव्यांच्या दरबारी पोचले. असे तयांचे शौर्य. निशस्त्र बिचारे काय करतील? मामनजी, ते आपले मंदिर पाडून मशिदी बांधतात, मग जनतेला खात्री आधार कसा वाटावा? अहिल्ये, रोहिल्यांच्या स्वारीवेळी पुनश्च मंदिर बांधायला घेतले तर पेशवांचे लगेच पत्र, काशी जिंकण्याच्या भरीस न पडावे, अन्यथा लक्ष ब्राह्मण मरतील. मंदिरं पाडायची, मशीद बांधायची, मशीद पाडायची, मंदिर बांधायचे, हे धर्मकोडे अहिल्याबाई सुटत नव्हते. इकडे 10 वर्षांचे मालेराव अक्षरशः पित्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत होते. संतापाने आणि अगतिकतेने अहिल्यांच्या जीवाचा नुसता तळतळाट होत असे. अखेर त्याला मल्हाररावांच्या स्वाधीन करून त्यांनी आणि बाईजींनी खूप उपदेश केला. ज्या सुदामा मित्रामुळे या सर्व वाईट सवयी लागल्या त्याचा बंदोबस्त केला. मालेराव एकमेव आशा. अहिल्यांना तिथे पराभव घेणं शक्य नव्हतं. मालेरावांचा तालीमखाना, शिक्षण, खुराक यावर निगराणी ठेवल्या जाऊ लागली. त्यास दौलती योग्य करणे हेच प्रथम कर्तव्य. अहिल्यांनी मालेरावांचा धसकाच घेतला. काय नशिबी आहे! कुणाला नसले तरी नियतीला पूर्ण माहीत होते. वर्षश्राद्ध 15 दिवसांवर आले असता चौंडीवरून बंधूंचा लखोटा आला. यवनी कंचनीचे श्राद्ध होईलच. त्या श्राद्धाचा प्रसाद खाऊन आम्ही बाटावे का? मामनजी, त्यांना कळवा, धर्म हा माणुसकीस्तव आहे. त्यानुसार त्यांचं श्राद्ध होईलच. त्यांचे मनी येईल तैसे करावे. वास्तविक माहेरची गोष्ट आली की स्त्री हळवी होते, पण यांची गोष्टच वेगळी. त्यांचा कणखरपणा पाहून मल्हाररावांना अभिमान आणि आनंद झाला. श्राद्धासाठी अवघे कुळगोत जमले. चौंडीहून फक्त आई आणि महादजी मामा आले. अंतोशास्त्री राघोदास पुराणिक आणि त्यांचा पुत्र अंबादास पुराणिक यांनी शास्त्रविधी पार पाडला. इतर ब्राह्मणांनी वेगवेगळी कारणं सांगून येण्याचं टाळलं. नातलगांनी सरळच त्यांना विचारलं, अहिल्याबाई, धर्म बुडवायला का निघालात? आम्ही तर तुमच्या धर्मपरायणे बाबत खूप ऐकून होतो. त्या शांतपणे उत्तरल्या, शेवटचं आणि एकदाच सांगते, मी धार्मिक आहे पण धर्मांध नाही. म्हणूनच शबनम शकिनीचे स्वामींशी असलेलं नातं अमान्य करता येत नाही. ठिकठिकाणी चर्चा होतच होती. त्यातच कोणीतरी म्हटलं, खरं तर सती जाण्याचा धर्म मुख्य स्त्री म्हणून अहिल्याबाईंचा होता. हे मल्हारबांनी ऐकलं मात्र चवताळून रुद्रावतार धारण करून ओरडत म्हणाले, खबरदार, यापुढे अशी चर्चा झाली तर अहिल्याबाईंना आम्ही रोखलं. परत कुणी सती हा शब्द तोंडावाटे काढल्यास त्याची गय केली जाणार नाही. सगळे चिडीचूप. पाहुण्यांनी गाशा गुंडाळला. वाडा रिकामा झाला आणि त्याच दिवशी आवई उठली की अमावस्येच्या रात्री खंडेरावांच्या महालातून घुंगरांचा आवाज येतो. सगळं घर हादरलं. खंडेरावांच्या पिंडाला कावळा शिवला नव्हता म्हणून आधीच धास्तावलेलं घर भयग्रस्त झालं. विश्वासू माणसांनी घुंगरांचा आवाज ऐकला म्हणे. हा ऐकून अहिल्या चरकल्या. वणव्यासारखी बातमी साऱ्या इंदोरात पसरली. त्या बाजूस कुणी फिरकेनासे झाले. तोवर 2 अशुभ बातम्या आल्या.
जयप्पा शिंदेंसारखा शूर सरदाराचा विजयसिंहाने खून करवला. दुसरी बातमी, पेशव्यांचे वकील गोविंद तमाजीस माधवसिंहाने विषप्रयोग केला. दोन्ही बातम्यांनी मल्हारराव बहुत श्रमी झाले. आमच्यात आणि शिंद्यात वितुष्ट आणवले. शूर मोहरा गेला. ते अन्नपाणी घेईनात की बोलेनात. अहिल्याबाईंचे सारे प्रयत्न व्यर्थ. एके दिवशी मल्हारराव म्हणाले, अहिल्याबाई, आम्ही खूप बेचैन आहोत. वाफ गावास जाऊन तिथून शिंद्यांकडे मातंग पोशीस सांभार गोंदियास जातो. जरी शिंद्यांनी भाऊपण मोडलं, कुंभेरीस जाटास अभय दिलं, आमची घोर प्रतिज्ञा ऐकून आमच्या पाठी न राहता जाटाशी भाईचारा केला, मित्रद्रोह करीत कुचाच्या नौबतीत दिल्या, एवढं होऊनही शिंद्यास निरोप दिला की रावेराचा फडशा पाडू. तर त्यात त्यांना दगाबाजी, कपट वाटलं. श्रीमंतांनी तह करण्याबाबत पत्र दिलं, पण जिद्दी अहंकारी शिंद्या छाती फुटून गेला, पण मैत्री जाणली नाही. उदास झालेल्या मल्हाररावांनी मैत्री तोडणाऱ्या दैवाचा राग आला. शिंदे होळकर आले तर काय नाही होऊ शकत, पण पंखावर वार करून गेले. उडावं कैसं. गौरी गणपती झाल्यावर अहिल्याबाईंवर सारा कारभार सोपवून मल्हारराव दक्षिणेकडे निघाले. राजपूत मराठ्यांचं वैर समूळ मोडणारं कोणी मातब्बर माणूस मिळाला नाही तर महाप्रलय निश्चितच आहे. रजवाडे कपटनीतीत वाकबगार. गोविंद तमाजीस मारले. रघुनाथराव उत्तरेत, पश्चिम किनाऱ्यावर तुळाजी, आग्र्याचे प्रकरण, औरंगाबादेत मातलेला बुसी, हे सारं कसं आवरायचं? निजामशाहीत सारा अनाचार. 5 वर्षांपूर्वी तर पेशव्यांचा 5 लक्षाचा खजिना लुटून अब्दुल खैराने लुटून रामदास पंतांकडे पोचवला. गाजीउद्दीनचे राजकारण बनता बनता बिघडले. अहिल्याचं विचार करणं सुरूच होतं. आज वैधव्य दशेनंतर प्रथमच बाईजींच्या अनुमतीने अहिल्या फडणीशीकडे निघाल्या. त्यांना अलंकारविरहित पाहून सगळी फडणीशी कासावीस झाली. संध्याकाळपर्यंत कामात बुडून गेल्या. संध्याकाळी घरी येऊन त्या फ्रेश झाल्या. तेवढ्यात अंबादास पुराणिक एका मांत्रिकाला घेऊन आले, पण त्यांनी त्याला गीतेत सांगितल्यानुसार नैनम छिंदानी अस्त्राणी वाटेला लावलं. 4 दिवसांनी अवस होती. हरकुआई आणि अहिल्यानी कोणालाही न कळवता खंडेरावाच्या महालात जायचं ठरवलं. अवसेची रात्र. अहिल्याबाई आणि हरकुआई देपोळेश्वरी जाण्याचे निमित्त करून गुपचूप खंडेरावांच्या किनखपी पडद्यामागे मेणबत्त्या, काड्यापिटी, काठ्या, अंगारा, देवीचे तीर्थ, गोमूत्र सारी व्यवस्था करून मुक्तपणे बसून राहिल्या. वेळ जाता जात नव्हता. ऋतुशांतीच्या पहिल्या रात्रीपासून ते शेवटच्या शुभ्र पातळातील अखेरची भेट, अशा अनेक आठवणी मनी दाटून आल्या. दोघीही मार्तंडाचा जप करीत कानात प्राण आणून वाट पाहत होत्या. तेवढ्यात सर्र आवाज, अगरबत्तीचा धूर आल्यासारखा वाटला. दोघींची छाती धगधग करू लागली. 12 वाजायला आले आणि हळूहळू घुंगरांचा आवाज छुम 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 हे लागला. आवाज वाढू लागला. शबनम, शकीना, नृत्य सुरू करा. आवाज घुमला. दोघींना दरदरून घाम सुटला. अंगावर सरसरून काटे आले. शेवटी अहिल्याने विचार केला की सती गेलो नाही. स्वामींचे सारे रंगढंग शौक पुरे केले, तरी जर का पिशाच रूपाने त्यांना छळायचेच असेल तर आम्हीही न घाबरता सामोरे जाऊ. अहिल्याबाईंनी सारं धैर्य गोळा करून मेणबत्ती पेटवली आणि पडद्याबाहेर आल्या. समोरचं दृश्य डोळे विस्फारून बघतच त्यांच्या तोंडून चित्कार निघून त्या बेशुद्धीच्या गर्तेत गेल्या. हरकुआईंची दातखिळी बसली. घुंगरांचा आवाज थांबताच त्या कटात सामील असलेल्या बाईजी सर्वांना घेऊन वर आल्या. बेशुद्ध अहिल्याबाईंना घेऊन वाड्यात आले. राजवैद्यास बोलावले.
त्यांच्या एवढ्या धारिष्ट्याची चर्चा होऊ लागली. उपचारानंतर अहिल्याबाई उठून बसल्या. पक्कच धरलेलं दिसतं या कोणीतरी, असं बोललं. नृत्य आणि घुंगराचे आवाज अजूनही त्यांच्या कानात घुमत होते आणि ते आवाज करणारे पिशाच्च ती घरातीलच होती. मालेराव आणि त्याचा तो नतद्रष्ट मित्र सुदामा हे त्या कुणाला सांगूही शकत नव्हत्या. अहिल्याची किंकाळी ऐकून ते दोघेही खिडकीचे दार उघडून मागच्या मागे पळून गेले. अहिल्या मनी अत्यंत कष्टी झाल्या. कुणी पाठी कुणी पोटी येऊन छळावं हेच का प्राक्तनी असावं आपल्या. अहिल्याबाईंनी निश्वास सोडून पाहिलेली घटना फक्त हरकूआई आणि बाईजींना सांगताना मनी पीळ पडला. महालातले घुंगरू प्रकरण त्यांच्या सती न जाण्यास जोडले गेले. त्या तर रोजच सती जात होत्या आणि पुन्हा जिवंत होऊन दौलतीचा व्यवहार सांभाळत होत्या. मन विटल्यासारखं झालं. कशास काही अर्थ उरला नव्हता. मालेरावास आणि सुदामास सज्जड दम देऊन प्रकरण झाकून ठेवलं. मालेरावांनी सुधारावं, जबाबदारीने वागावं म्हणून परोपरीने सांगून पंतोजी आणि बाईजींच्या स्वाधीन केले. अहिल्याबाई परत कामकाजात गर्क झाल्या. असेच 1.5 वर्ष गेलं. खंडेरावांच्या महालातील आवाज आणि पिशाच्च तंत्रमंत्राशिवाय गेलं हे अहिल्याबाईंचं पुण्य आहे असं इंदोरात बोललं जाऊ लागलं. जनलोक कौतुकाने केव्हा डोक्यावर घेतील आणि केव्हा शेणगोळे फेकतील याचा नेम नाही. आपण फक्त नेक चालीनं कर्तव्य करत राहावं. मल्हाररावांचं पत्र आलं आणि फडणीशीत चैतन्य निर्माण झालं. त्यांनी लिहिलं, आम्ही जयाजी शिंदेच्या दुःखाने चूर होऊन दक्षिणेत आलो. तो सावनूर निजामाने आमच्या पक्षातील मुरारराव घोरपडे आणि मुझफ्फर खानास फितूर केल्याने आमच्या कर्नाटकच्या साऱ्या कामगिरीवर पाणी फिरवायचं मनी आणून कळवलं की त्या दोघांना काढा, अन्यथा सावनूरचा फडशा पाडू. अखेर तेच झालं. भीषण संग्राम. 3 घड्या हस्तगत. 10 लाखाचा सुलूक लाभला. मंडळी, आज आपण आजचं वाचन इथेच थांबवतोय. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ही लेखमाला जी आहे अहिल्याबाई, ह्याचं लेखन मीनाक्षीताई देशमुख यांचं आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह.